मराठी साम्राज्याच्या दैदिप्यमान इतिहासाच्या जडणघडणीमध्ये माँसाहेब जिजाऊनंतर डोळ्यासमोर नाव येतं ते स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई यांचं. महाराणी सईबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम धर्मपत्नी आणि सहचारिणी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री. शिवरायांनी मुरुंब देवाचा डोंगर ताब्यात घेतला आणि त्याला राजगड असं नाव दिलं. स्वराज्याचं प्रमुख केंद्र राजगडच बनलं. या राजगडावरच शिवराय, जिजाऊ आणि सईबाई यांचं वास्तव्य 24 वर्ष होतं. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मही राजगडावरचाच. जिजाऊंच्या तालमीत तयार झालेल्या महाराणी सईबाई गडावरच्या धार्मिक कार्यामध्ये, उत्सवामध्ये भाग घ्यायच्या, गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांची काळजी घ्यायच्या, जिजाऊंच्या अनुपस्थितीत न्यायनिवाडासुद्धा करायच्या. राजगडाच्या पायथ्याशी पाली नावाचं गाव आहे आणि तिथेच पालबुद्रुक या गावाजवळ महाराणी सईबाईंची समाधी आहे. तिथे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराजवळून पूर्वेच्या दिशेने चालत गेलं की पायवाटेने चालताना गुंजवणे नदीच्या छोट्याशा बंधाऱ्यावरून चालत जातं. चालत जाता जाता दर्शन होतं ते समाधीस्थानाचं. सईबाई राणीसाहेबांचं समाधीस्थळ तिथे आहे. त्यापुढे आपण नतमस्तक होतो आणि सईबाई राणीसाहेबांना मानाचा मुजरा करतो.